JEE 2026 मध्ये हा सिंपल क्वेश्चन जो की क्लास 9 आणि क्लास 10च्या वर्क ह्या कन्सेप्टवर डिपेंड आहे विचारला होता. तर पाहूयात आपण याला कसं सॉल्व्ह करायचं. तुम्हाला इथं काय घेऊन आहे, ए आणि बी ला एक काम करायला 22.5 डेज लागतात, दोघं मिळून काम केलं तर. आणि जर एकटं काम केलं तर ए ला काय होईल, 24 डेज लेस लागतील बी पेक्षा. ओके, सो तुम्ही काय झूम करायचं, बी ला समजा एकट्याला काम करायला एक्स डेज लागतात असं झूम करू आपण. बी ला एकट्याला काम करायला लागतील एक्स डेज. सो ए ला किती लागतील त्याच्यापेक्षा कमी 24 डेज कमी लागतील, एक्स मायनस 24 डेज. आणि दोघांना मिळून एक पूर्ण कंप्लीट काम करायला 22.5 डेज लागतात. म्हणजे जर मी काढलं फ्रॅक्शनमध्ये तर ते असेल 45/2 डेज लागतात. कधी पण वर्कच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जर इक्वेशन तयार करायचं असेल तर 1 डे वर्कच्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करून तुम्हाला एक विचार करावा लागेल. सो बीचं एक काम किती दिवस लागतील, एक्स डेज. सो बीचं 1 डे वर्क काय असेल, 1/x. ठीक आहे, वर्कच्या प्रॉब्लेममध्ये कधी पण 1 डे वर्क काढायचं असेल तर ते काम करायला किती दिवस लागतील बीला, एक्स डेज. त्याला रिसिपल करा, 1/x हे 1 डे वर्क असेल. काय असेल, 1 डे वर्क. तसंच एचं 1 डे वर्क काय असेल, 1/x मायनस 24 इज इक्वल टू दोघांचे मिळून 1 डे वर्क किती असेल, बस याला रिसिपल करा 2/45. हे पण ए आणि बीचं 1 डे वर्क आहे आणि हे पण ए आणि बीचं 1 डे वर्क आहे, दोन्ही काय असतील इक्वल. बस याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर काय लिहितं, एक्स मायनस 24 प्लस एक्स, इथे जर मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर मायनस 24x इज इक्वल 2/45. थोडं आपण वरी घेऊया त्याला. ओके ओके, मग पुढे सॉल्व्ह करूया आपला 2x मायनस 24 इथे 2x मायनस 24 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 24x इज इक्वल 2/45. क्रॉस मल्टिप्लाय करा, 45 टू जा 90x मायनस 24 इंटू 45. एक काम करू शकतो आपण इथं, मल्टिप्लाय करण्यापेक्षा 2 कॉमन करा, ज्यामुळे प्रॉब्लेम काय होईल छोटा. नंतर 45 मल्टिप्लाय करा, 45 इंटू 2 ठीक इज इक्वल टू 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 24. ठीक आहे, मोठे कॅल्क्युलेशन करता इझी कॅल्क्युलेशन करू. 2 काय होईल दोन्ही साईडला कॅन्सल, 45 ने मल्टिप्लाय केलं तर ते काय 45x मायनस 45 10 जाते त्याचं 40 तुमचा 90 तर 540 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 24x. सो एक्स स्क्वेअर मायनस 24x इकडे जाऊन जर हे केलं आहे तर 45 प्लस 24 काय डायरेक्ट करूयात आपण तर मायनस x प्लस 45 मायनस 45 जे की मायनस 69 आहे आणि मायनस 540 करून प्लस 540 इज इक्वल टू सिंपल क्वाड्रेटिक इक्वेशन आले. त्याचे फॅक्टर काय पडतील बघू, 540 आहे. ओके, फॅक्टर पडतील 60 इंटू 9. का पण 60 इंटू 9, मायनस 60 मायनस 9 केलं तर मायनस 69 येईल आणि मायनस 60 इंटू मायनस 9 केलं तर मल्टिप्लाय केलं तर प्लस येईल आणि ॲडिशन केलं तर मायनस येईल, जे की आपल्या ह्याला सॅटिस्फाय करेल. सो एक्सच्या तुमच्या 2 व्हॅल्यू येतील तर 60 आणि 9. ठीक आहे, सो पाहूयात आपण इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जर एक्सची व्हॅल्यू मी 9 घेतली तर एचं वर्क काय होईल, मायनस येईल, जे की पॉसिबल नाही आहे. सो तुमची एक्सची व्हॅल्यू काय असेल 60 आणि तुम्हाला जे आन्सर काढायचं होतं एचं काम एकटं किती दिवसात करेल तर ते असेल 60 मायनस 24 दॅट इज इक्वल टू 36 डेज.